विद्यार्थ्यांनो, उद्या आपला गणित भाग 2चा पेपर आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती आपण गणित भाग 2चे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आज पण मी टाकणार आहे. त्यात तुम्हाला सगळ्यात डोकेदुखी असणारा प्रश्न म्हणजे प्रश्न चौथा, ज्याला 8 गुण आहेत. 3 प्रश्न येतात, 3 पैकी आपल्याला 2 करायचे असतात. आव्हानात्मक प्रश्न असतात, त्यामुळं बाकी 32 मार्काचा पेपर एका साईडला आणि हे 8 मार्क एका साईडला. म्हणजे की हुशार तुझ्या विद्यार्थ्याला या 8 गुणांचं टेन्शन असतं की 8 पैकी मला जास्तीत गुण कसे मिळतील. त्यांना 32 पैकी 32 गुण मिळतात, पण 8 मध्ये मार्क जातात. मग आपण आज काय करूया की 2020 पासून 2025 पर्यंत म्हणजे एकूण 6 वर्ष आणि 2 परीक्षा, मार्च आणि जुलै, म्हणजे एकूण 12 परीक्षेमध्ये कुठल्या प्रकरणातले प्रश्न आलेले आहेत परीक्षेना ते कळेल. आणि तेवढं तुम्हाला कळलं की तुम्हाला एक आयडिया येईल की आता 26 मध्ये आपल्याला कुठल्या प्रकरणांवर जोर द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ह्या 8 पैकी जास्तीत जास्त गुण मिळतील. बघा, मग जर आपण ह्या 12 पेपर्सचा विचार केला, आपल्याला एक आयडिया येईल की कुठल्या प्रकारे रिपीट होते आणि त्यानुसार तुमचा अभ्यास उद्या पेपरसाठी करू शकता. 2020 मध्ये मार्च मध्ये जी परीक्षा झाली होती त्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 मध्ये प्रकरण 1, प्रकरण 4 आणि प्रकरण 7 यामधले प्रश्न आले होते. बघा, म्हणजे मार्च 2020 मध्ये प्रकरण 1 समरूपता, चौथं प्रकरण भौमितिक रचना आणि 7वं प्रकरण महत्त्वमापन यामधून प्रश्न आलेले होते. आणि जुलै 2020 मध्ये 2, 3 आणि 6 या प्रकरणातून प्रश्न आलेले होते. 2, 3 आणि 6 म्हणजेच दुसरं प्रकरण आपलं पायथागोरस, तिसरं प्रकरण आपलं वर्तुळ आणि 6वं प्रकरण त्रिकोणमिती, यातून हे प्रश्न आलेले होते. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 2020 मध्ये जुलैमध्ये परीक्षा नव्हती, ती परीक्षा नोव्हेंबर मध्ये झालेली होती. ठीक आहे. तर इथे बघा, मार्च मध्ये 1, 4, 7 आणि जुलैमध्ये किंवा नोव्हेंबर मध्ये किंवा सप्टेंबर मध्ये 2, 3 आणि 6 या प्रकरणातून प्रश्न आले होते. त्यानंतर 2021 मध्ये मार्चची परीक्षा झालीच नव्हती. हे आपण डायरेक्ट मार्क दिले होते विद्यार्थ्यांना शाळेतून. त्यानंतर जुलैमध्ये जी आय थिंक एक्झाम सप्टेंबर मध्ये झाली होती, ती होती पहिल्या प्रकरणातून प्रश्न आला होता, तिसऱ्यामधून आणि चौथ्यामधून, म्हणजे समरूपता. त्यानंतर तिसरं प्रकरण आपलं आहे वर्तुळ आणि चौथं प्रकरण आपलं आहे आकृत्या. ठीक आहे. 2022 मध्ये आपण येऊया. तर 22 मध्ये 1, 3 आणि 5 म्हणजे पहिलं, तिसरं आणि 5वं म्हणजे समरूपता, वर्तुळ आणि 5वं प्रकरण निर्देशक भूमितीवरून प्रश्न आला होता. त्यानंतर 22 मध्ये जुलैमध्ये 1, 3 आणि 4 म्हणजे आकृत्या आल्या होत्या. 23 मध्ये पहिलं, चौथं आणि 7वं या प्रकरणातून प्रश्न परीक्षेला आलेला होता. आणि जुलैच्या परीक्षेमध्ये पहिलं, चौथं आणि 7वं म्हणजे सेम रिपिटेशन होतं जुलैमध्ये आणि मार्च मध्ये. त्यानंतर 2024च्या परीक्षेमध्ये 4, 6 आणि 7, तर जुलैच्या परीक्षेमध्ये 1, 4 आणि 6. ओके, 6 म्हणजे त्रिकोणमिती. आणि लेटेस्ट परीक्षा मार्च 2025 मध्ये 1, 4 आणि 7 मधून प्रश्न आला होता. तर जुलैमध्ये आताचीच परीक्षा 1, 4 आणि 3 मधून परीक्षेला प्रश्न आलेले होते. आता जर आपण याचं थोडं विश्लेषण केलं, आज आपण काय करूया, 25 पासून पुढे जाऊया. तर बघा, इथे चौथं प्रकरण मोस्ट पॉसिबली आहे की चौथं प्रकरण म्हणजे आकृती. बघा, 2023, 2022, 2021 आणि 2020 या प्रत्येक परीक्षेमध्ये चौथ्या प्रकरणातून एक प्रश्न आहे. त्यामुळं प्रकरण 4 हे IMP आहे. यातनं एक प्रश्न येतोय, दरवर्षी येतोय. 22 पासून तो रेग्युलर आलेला आहे. 22 मध्ये जुलैमध्ये आला होता, 23 मध्ये दोन्ही वेळेस, 24 मध्ये दोन्ही वेळेस आणि 25 मध्ये पण दोन्ही वेळेस. म्हणजे चौथ्या प्रकरणातली आकृती आपल्याला करायचीच आहे. त्यानंतर दुसरं एक प्रकरण दिसतंय, जर आपण 22 पासून जर विचार केला तर प्रकरण 1 आपल्याला दिसतंय. फक्त 2024च्या मार्च मध्ये प्रश्न नव्हता आला, पण 20 पासून ते आतापर्यंत 1 किंवा 2 पेपर सोडले तर प्रकरण 1 वरती या प्रश्नामध्ये प्रश्न आलेला आहे. त्यामुळे प्रकरण 1 तुम्हाला करावं लागेल. आणि प्रकरण
7 मी बघतोय की प्रकरण 7 वरती याच्यावरती 4 वेळा प्रश्न आलेला आहे. 4 नाही 5 वेळा प्रश्न आलेला आहे. म्हणजे 20 मध्ये आला होता, त्यानंतर 23 मध्ये पण आला होता बघा, 23 मध्ये दोन्ही परीक्षेत, 24 मध्ये एका परीक्षेत आणि 25 मध्ये एका परीक्षेत आला होता. त्यामुळे प्रकरण 7 म्हणजे महत्त्वाचं आपल्याला करायचं आहे. त्यानंतर जर आपण तिसऱ्या प्रकरणाचा विचार केला तर आधी तिसऱ्या प्रकरणावरती होते प्रश्न, पण त्यानंतर 2023 पासून तिसरं प्रकरण जरा रेअर झालं आणि फक्त 25 मध्ये जुलैमध्ये त्यावरती प्रश्न आलेला आहे. त्यामुळे तिसरं प्रकरण तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे, पण या 3 प्रकरणांचा तरी अभ्यास आपल्याला करायचाच आहे जर आपल्याला हा 8 मार्क जे आहेत देणारा प्रश्न जो आहे प्रश्न 4 त्यामध्ये 8 पैकी 8 मार्क मिळवायचे असतील. ठीक आहे, म्हणजे कुठलेच प्रकरण तुम्हाला सोडायचे नाहीयेत, पण हे 3 प्रकरण, चौथं प्रकरण, पहिलं आणि 7वं, हे तर तुम्हाला चांगल्या प्रकारेच करायचं आहे जेणेकरून 8 पैकी 8 गुण आपल्याला मिळतीलच. असं नाहीये की 7 जे प्रकरण आहे ते सगळे सोडून देऊन फक्त हे 3च प्रकरण करायचे असं नाही, पण ह्या 3 वरच्या जास्तीत जास्त प्रश्न सोडवा उद्याच्या पेपरसाठी, जेणेकरून तुम्हाला 8 पैकी 8 गुण मिळतील. तर बघूया आपण की आपलं हे आपण जे विश्लेषण केले ते उद्या किती बरोबर ठरतंय ते, आणि तर ते बरोबर ठरलं तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही असा अभ्यास करा, बघूया तुम्हाला उद्या किती मार्क मिळतात. तुम्हाला जे गुण मिळतील तुम्ही ते मला या व्हिडिओ मध्ये कमेंट करू शकता उद्या नंतर, तुम्ही अंदाज ज्यावेळेस काढाल त्यावेळेस. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी 4 गुणांचेच प्रश्न घेणार आहे आणि बहुतेक सगळे मी प्रकरण 1, 4 आणि 7 यांच्या आसपासचे गणित घेतो. चौथे आकृत्या बहुतेक सगळ्या मी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे प्रकरण 1 आणि 7 वर थोडा आपण भर देऊ शकतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.